तर मित्रांनो, आपण आलो आहे आता एक बागेमध्ये आणि बागेमध्ये आल्यावर तुम्हाला दाखवतो या बागेमध्ये कुठले प्राणी आहेत आणि काय काय आहे या बागेमध्ये. तर चला बघूया आता व्हिडिओमध्ये. तर आम्ही आता रस्त्याला जातो आहे आणि रस्त्याला जाताना तुम्हाला आता पुढे मी दाखवतो. हे बघा, बसण्यासाठी एक उत्तम सोय. जर तुम्ही इथे फिरायला यायचं असेल तर येऊ शकता. आणि ह्या बागेचं नाव तुम्हाला व्हिडिओला लास्टला सांगणार आहे. तर हे बघा, फळं बाजलेले आहेत झाडाला एकदम मस्त प्रकारे. फणस बोलतात त्याला, हे तर तुम्हाला माहीतच आहे. तर पुढे गेल्यावर नंतर बघा कशी झाडे लावलेली आहेत रस्त्याच्या कोटाला. आणि हे बघा, खेळण्यासाठी सुद्धा उत्तम सोय आहे लहान मुलांना. तर इथे प्राणीसुद्धा आहेत, ते सुद्धा बघू शकता तुम्ही लास्टला व्हिडिओमध्ये. तर पुढे जातो आपण आता. आणि पुढे गेल्यानंतर एक उंच असं झाड दाखवू तुम्हाला मी. हे बघा किती उंच आहे. तर इथे आल्यावर एक खूप नैसर्गिक एन्जॉय आम्ही केला. आणि त्याच्यानंतर आपण बघतोय, हे बघा ससे कशा प्रकारे पालक खातात. तर इथे व्हिडिओमध्ये बघा, एक ससा मस्तपैकी झोपलेला आहे आणि बाकीचे ससे बघा कसे खातात. त्याच्यानंतर आपण पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवतो मी. इथे टर कोंबडी याला आम्ही बोलतो. तर हे बघा, टर कोंबडी त्याच्या साईडला, ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि सर्व पाहून झाल्यानंतर आम्ही आता निघतोय घरी. आणि ह्या रस्त्याला आम्ही आलो होतो. तर बघा, रस्त्याच्या साईडला कशा प्रकारे झाडे, आणि इथे चिंबीचे सुद्धा झाडे आहेत आणि अजून वेगवेगळी झाडे तुम्हाला पाहायला भेटतील. आणि हे बघा, इथे बसण्यासाठी लोकांना एकदम चांगली सोय. आणि इथे बसून तुम्ही एक आनंद घेऊ शकता. आणि इथे देवस्थानसुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल. आणि पुढे गेल्यावर तुम्हाला मी दाखवतो आंब्याला आंबे किती बांधलेले आहेत, ते सुद्धा व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. तर चला जाऊया पुढे. आणि हा रस्ता बघा किती खूप छान आहे. पुढे आल्यावर तुम्हाला भेटतील गुरं, आणि ते सुद्धा या बागेमध्ये पाहायला भेटतील. तर आता मी जातोय पुढे आणि तुम्हाला दाखवतो. बघा कशा प्रकारे आंबे भाजलेले आहेत. आणि त्याच्यानंतर पुढे गेल्यावर सर्व पाहून झाल्यानंतर आम्ही जातो आता घरी.